तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजपासून आपल्याला राज्यात भयंकर मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे। राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता असणार आहे आपण या व्हिडिओमधून संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक नक्की करा। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत, तुमच्या भागामध्ये पाऊस चालू आहे की नाही ते देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर मित्रांनो, आपण जसं की आपल्या स्क्रीनवरती बघू शकताय, आपण आज या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे ते आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव या मराठवाड्यातील संपूर्ण 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार अशा स्वरूपाची पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। बीड जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। केज, परळी, माजलगाव, बीड मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी आपल्याला या भागात पाहायला मिळते। जिंतूर, हिंगोली, परभणी, नांदेड या भागात सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे। तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील अहमदपूर, उदगीर, औसा, निलंगा या भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच धाराशिव, तुळजापूर, कळंब, भूम, परांडा, वाशी या भागामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्राचं पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला अक्षरशः अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी नाशिक, मालेगाव या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। तर विदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला जोरदार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाचा मोठ्या प्रमाणात जोर आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, हवामानात अचानक बदल झाले की आपण लगेच त्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तसेच नोटिफिकेशन बेलला देखील ऑल वरती टाका, म्हणजे तुम्हाला ताजे व नवनवीन हवामानाचे अपडेट लगेच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।